हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आणि आज आहे बघा बेत सकाळचा नाश्त्याला काहीतरी इडली आणि डोसा। बघत राहा इडली आणि डोसा कसं बनवलं आहे मी ते, आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझा इडली आणि डोसा कसा बनला आहे ते। हे बघा तांदूळ, उडदाची डाळ, आणि आता मी बॅटर बनवून घेणार आहे, याचं परमनंट करत ठेवणार आहे। बघा मी दाखवेनच मी इडली कशी बनवली ती। हे बघा करायचं चाललंय मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर घेणार आहे बनवून मी आता हे सगळं। हे बघा इडली आणि डोशासाठीचं बनवलेलं बॅटर कसं बनलंय बघा। एवढं फुगून असं हे फ्लपी झाले, ते बनतंय कसं बघूया। डोसा आणि इडली बनवायचं आहे याचा। डबा होता हा पूर्ण अर्धा होता इथपर्यंत, हा सगळा भरला एवढा। चटणीसाठीचं लागणारं साहित्य बघा, खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण, दही आणि फुटाणा डाळ। ही इडलीच्या चटणीसाठी लागणारं साहित्य। तर हे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरला। हे चाललंय बघा, मिक्सर आता लावणार आहे मी। हे बघा आपली चटणी बनवून तयार आहे। कशी बनली बघा चटणी। आता ह्याला राई, मोहरी, हे बघा चालले आता आपली इडली बनवायची। इडलीच्या आता भांड्यात मी इडलीचं पीठ हे करणार आहे। इडलीचं बॅटर आता इडलीच्या मोल्डमध्ये भरून देणार। बघा बॅटर इकडे। इडलीच्या मोल्डला तेल लावून घेतलंय मी, त्याच्यात हे बॅटर आता ओतायचं चाललंय। बघूया कशी बनते इडली। आता याच्यात ठेवून घेऊया। त्यात पाणी उकळत ठेवलेलं मी, नाही वाटतं बारक आहे। क्रॉस लावायचं साठी हाय फ्लेम केली। हे बघा कशा फुगल्यात बघा इडल्या बनवून, आपल्या इडल्या तयार आहेत। बघूया कशा बनल्या, स्पॉन्ज आहेत का बघूया। हे बघा आपली चटणी बनवून तयार आहे। टेक्स्चर बघा कसं आहे। हा बघा बनवून कुरकुरीत डोसा तयार आहे। किती कुरकुरीत आहे बघा डोसा हा।
डोसा चटणी नाश्ता आपला आजचा. या सगळेजण नाश्ता करायला. डोसा बघा कसा बनलाय. कुरकुरीत गरम गरम डोसा. हे बघा बनवून तयार आहे. इडली, डोसा, चटणी गरम गरम. या सगळेजण नाश्ता करायला. हे बघा आपली गरम गरम इडली, डोसा, चटणी सगळं बनवून तयार आहे. या सगळेजण नाश्ता करायला.